नमस्कार सगळ्यांना. आज खूप दिवसाच्या गॅपनंतर मी शेजवान डोसाची रेसिपी ट्राय केली घरी. सेम हॉटेल आणि कॅफेसारखी आणि सेम तशी झालेली आहे. मला खूप आनंद झाला. माझी रेसिपी सक्सेसफुल झाली. तुम्ही बघा, डोसासुद्धा एकदम कडकपणा जो असतो, लालसरपणा जो असतो बाहेरच्या डोसांमध्ये, सेम तसाच झालेला आहे. आणि मी डोसाच्या पिठाची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केलेली नाहीये. मी फक्त बटाट्याची भाजी आणि शेजवान डोसा कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर डोसाचं पीठ, इडलीचं पीठ कसं बनवायचं त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा कमेंट करा. त्यासाठी आपण बटाटे धुवून घेतले, उकडून शिट्टी करून घेतली. आता एकदम छोटा कांदा चिरून घ्यायचा बटाट्याच्या भाजीसाठी. मिरची चिरून घ्यायची. गॅस चालू करून कढईतलं तेल एकदम कडक तापू द्यायचं, जेणेकरून जिरे मोहरी आपली तडतडेल. त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकून झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यानं खूप छान टेस्ट आणि एक प्रकारचा फ्लेवर येतो. कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, मिरची पूर्ण हे परतून घ्यायचं. कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत परतायचा छान असा. जोपर्यंत कलर येत नाही कांद्याला ब्राउनिश तोपर्यंत परतत राहायचा. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली. भाजीची रेसिपी नॉर्मल आपलं पराठा करताना किंवा पिवळी बटाट्याची भाजी करताना पण सेम अशी पद्धत केली तरी तुमची बटाट्याची भाजी खूप छान होईल. बटाट्याची भाजी करताना कधी पण बटाटा बॉईल करून घेतला की त्याच्या फोडी करायच्या नाहीत, पूर्ण कुस्करून टाकायचा, म्हणजे पूर्ण आतपर्यंत अर्क उतरतो. आपण सगळं टाकलेलं साहित्याचा पूर्ण ते मिक्स होतं. फोडी केला तर ते पूर्ण मिक्स होत नाही, वरूनच फक्त लागतं, आतपर्यंत जात नाही आणि भाजीला पाहिजे अशी टेस्ट येत नाही. त्यामुळे कधी पण बटाटा कुस्करून टाकायचा. एक छान टेस्टसाठी थोडीशी 1 चमचा साखर आणि लिंबाचा 1 चुटका पिळायचा. त्याच्यामुळे लिंबाचा फ्लेवर उतरल्यामुळे भाजी आधी एकदम छान होते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिट भाजी तशीच ठेवायची. त्याच्यानंतर मी छान असं कोथिंबीर टाकून घेतलेली टेस्टसाठी आणि भाजी बाउलमध्ये काढून घेतली. आता आपण बघूयात की डोसा कसा करायचा. इथे मी डोसाचा तवा घेतलेला आहे आणि तवा एकदम एकदम हाय फ्लेम करून कडक करून घ्यायचा आणि 1-1.5-2 पळी तव्यावरती बॅटर ओतायचा आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तो पातळ आणि मोठा करून घ्यायचा. कुठेच जास्त जाडपणा ठेवायचा नाही. जोपर्यंत आपण पातळ डोसा पसरवत नाही तोपर्यंत आपला डोसा क्रिस्पी होत नाही. आणि तवा हा पूर्ण हाय फ्लेम ठेवायचा. जेव्हा डोस्याचं वरचं हे तुम्हाला ओलसरपणा कमी झालेला असं वाटेल तेव्हा डोस्याची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि तेल ओतायचं. अशा माझ्या सगळ्या छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. हे तुम्हाला दिसतंय ना, असं आतमध्ये जाळी पडल्यासारखं वाटतंय आणि लालसरपणा दिसतंय. ते दिसलं की सेम आपण तुम्हाला पाहिजे तेवढी शेजवान चटणी तुम्ही टाकू शकतात. तुम्हाला पूर्ण टाकायची असेल तर फुल्ली शेजवान चटणी पूर्ण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची. त्याच्यानंतर वरून बटाट्याची भाजी लावून घ्यायची आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे पसरवून असं करून घ्यायचं आणि पूर्ण जेव्हा आपला डोसा होतो तेव्हा मनानच कडा सुटतात. कडा सुटला की समजायचा आपला डोसा झालेला आहे. तुम्ही बघा, माझा डोसा थोडा सुद्धा नरम झालेला नाहीये. तुम्ही पाहू शकता पूर्ण असं कडकपणा आलेला आहे डोशाला. आणि डोसाचं पीठ जर तुम्हाला माझ्यासारखंच करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करा की डोश्याच्या पीठची रेसिपी शेअर कर. लगेच मी तुम्हाला पिठाची पण रेसिपी शेअर करेल आणि बटाट्याची भाजी आणि शेजवान चटणी सोबत हा डोसा खायला चालू करायचा. माझा असा छान झालेला डोसा बघून नक्की तुमच्या तोंडालाही पाणी सुटलेलं असेल. त्याच्यामुळं रेसिपी बघितल्या बघितल्या तुम्ही घरी नक्की लगेच ट्राय करा.